नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज रात्री 9 वाजता आपण भेटणार आहोत स्पॉटलाईट सिनॅगमध्ये, है ना. दर शनिवारप्रमाणे जर तुमचे काही प्रश्न असले ते तुम्ही तिथं विचारू शकता आणि त्या शंकांचं निरसन आपण करूयात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काल द युनिक अकॅडमीच्या यूट्यूबमध्ये लाईव्हमध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेतलेलं आहे. याआधी आपण कंबाईनचं पण केलं होतं. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण त्यासंबंधीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. तर ज्यांनी ते बघितलं नसेल त्यांनी ते नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आज जे आहे 27 जूनच्या आपण चालू घडामोडी बघतो आहोत आणि जर तुमचे कुठले प्रश्न असतील तर ते तुम्ही आधीही पाठवू शकता कमेंट करून सिनॅक्ससाठी. तोही एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, कारण प्रश्न जर खूप मोठा असला तर तो तिथं स्क्रीनवर वाचताना आणि ते एकामागून एक प्रश्न येतात, प्रॉब्लेम्स येतात. ओके. देशात आणि राज्यात रुग्णवाढीचा उच्चांक झालेला आहे. कोविड-19चे जवळपास 17,296 केसेस जे आहे 17,300 एवढ्या आलेल्या आहेत समोर आणि महाराष्ट्रामध्ये 5,000पेक्षा जास्त केसेस आतापर्यंतचा उच्चांक आपल्याला दिसतो आहे. तर नक्कीच तुम्हाला तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे. आता शाळांची शुल्कवाढ करायची किंवा नाही हा एक नवीन वाद समोर आहे. राज्य सरकारने आधी आदेश दिला होता महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना की त्यांनी यावर्षी कोविड-19मुळे शुल्कवाढ करता कामा नये. आता याच्या आधी जर तुम्हाला आठवत असेल तर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाने ज्या काही विद्यापीठं असतील त्यांच्या बाबतीमध्ये एक याचिका होती की या वर्षाची फी जी आहे ती तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये किंवा तर त्याच्यासाठी जास्तीचा कालावधी द्यावा. परंतु सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलं होतं की जर अशा पद्धतीने गोष्टी केल्या तर विद्यापीठं कशी चालणार, आणि हे विद्यापीठाने त्याच्या लेवलला हा निर्णय घ्यायचा आहे की त्यांनी फीजमध्ये सवलत द्यायची विद्यार्थ्यांना वगैरे, काय विद्यार्थ्यांनी अप्रोच करायचा ज्यांना आर्थिक इश्यू असतील, अशा पद्धतीने निर्णय दिला होता. आता या शाळांच्या बाबतीत इश्यू असा आहे, शाळांनी पालकांच्या मागं तगादा लावलेला आहे शुल्काचा आणि त्याच्यामध्ये शाळासुद्धा कोर्टात गेलेल्या आहेत आणि कोर्टाने म्हटलेलं आहे की राज्य सरकारला शाळा कायदा असेल किंवा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा असेल तिच्यामध्ये असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे की तुम्ही आदेश देऊ शकत नाही. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता सरकारने अशी बाजू मांडलेली आहे की बाबा आम्ही पण हिच्यामध्ये आदेश देऊ शकतो, शाळा कायदा असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल. बघा, कोर्ट काय म्हणतंय, शाळा काय म्हणते, या दोघांचं आता या हिच्यामध्ये कोर्टाला विनंती करण्यात आली सरकारतर्फे की आम्ही याच्याबद्दलचे डॉक्युमेंट्स आणि त्या सगळ्या गोष्टी देतो. तर ते आपण बघूयात काय होतं त्या ना, शुल्क वाढ आणि ते सगळे इश्यू. आता बघा, बऱ्याच लोकांची डिमांड होती की कोरोनिलवर तुम्ही लेक्चर बनवा. ते आपण बनवलं नव्हतं कारण कोरोनिलचं काय होणार आहे ते आपल्याला माहीत होतं आधीपासून. ओके. कारण कसं असतं की एक म्हणजे रेग्युलेशन्स असतात काही कुठलं औषध घेऊन येण्याच्या, त्या कुठल्याही पद्धतीने ते डायरेक्टच स्वतःच ते लॉन्च करण्यात आलं होतं. आता हिच्यामध्ये ICMR असेल किंवा CSR असेल, ओके, तर यांनी ते प्रोसेस आणि कुठलंही ड्रग अप्रूव्ह करण्यासंबंधीची जी काही रेग्युलेशन्स आहेत त्या गोष्टी खूप प्रॉपरली वर्क केल्या पाहिजेत. बघा, ICMR आणि CSSR, ICMRवर लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये. CSSR ह्या ज्या काही आहे, CSIR, तर यांनी खूप प्रॉपरली काम करणं आणि ते रेग्युलेशन मेंटेन करणं. मग ह्या पतंजलीने जे काय केलं की पतंजलीने सरळ ते औषध जगासमोर आणलं आणि ते 100% क्युअर आहे असं सांगितलं. त्याच्यामुळे काय झालं की भारतातले जे काही रेग्युलेटरी चेक्स आणि बॅलन्सेस आहेत ते बाबा कशा पद्धतीने काम करतात, म्हणजे त्याचं वाभाडं काढण्यात आलं सरळ सरळ की तुम्ही आयुष मंत्रालय त्या सर्वांबरोबर जाऊन ती जी प्रोसेस होती ती कंप्लीट करून यायचं होतं. या अर्थाने काय ना की तुम्ही एक पॅरलल सिस्टीम चालवताय असा त्याचा अर्थ होतो आणि एकंदरच व्यवस्थेच्या कानात मारल्यासारखा हा प्रकार होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता हे जे क्लिनिकल ट्रायल आहेत त्या क्लिनिकल ट्रायलच्या बाबतीत पण त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास क्लिनिकल ट्रायलमध्ये जे काही पेशंट्स होते 45 नंतर 50, तर त्या पेशंटमध्ये त्यांनी क्लेम जो आहे 3ऱ्या दिवशी चांगले झालेत, नंतर 7व्या दिवशी चांगले झालेत. परंतु हिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे जे पेशंट्स आहेत हे माइल्ड सिम्पटमचे आहेत. तर खरं तर माइल्ड सिम्पटम्स हे आपली इम्युनिटी पण वर्क करून जाते. आता ऑब्वियसली कोरोनिलमध्ये अश्वगंधा आहे, गुडूची आहे, अणुतेल आहे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांचा जर तुम्ही विचार केला तर हे ऑलरेडी ड्रग्स जे आहेत ते इम्युनिटीसाठी वापरले जातात. तुम्ही आयुष मंत्रालयाचं जे काही गाईडलाईन्स आहेत तिच्यातही वारंवार याच्या संबंधीचे उल्लेख आहेत किंवा ते येत असतात. म्हणजे नवीन हिच्यामध्ये दुसरी कुठली गोष्ट नाही आहे. परंतु हिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की आयुष मंत्रालय जे आहेत, आता आयुष पण चर्चेत आलेलं आहे बघा. आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी, आणि हिच्यात एक सोगवारिपा नावाची पण गोष्ट आहे की जी टिबेटियन याच्याशी रिलेटेड आहे.
तर ती एक लक्षात ठेवा. सोगवा रिपा आयुषच्या अंडरच येतं. ओके, तर ते एक लक्षात असू देत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की क्लिनिकल ट्रायल्स आणि त्याचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. जसं इन केस ऑफ हायड्रोक्लोरोक्विनच्या बाबतीत गोष्टी होत्या की ते खूप चर्चेत आलं आणि नंतर सांगितलं गेलं की याच्यामुळे काय आहे की नो इफेक्ट आणि इवन हार्म पण होऊ शकतं. लॅन्डसेटमध्ये ते सगळी जे काही त्याची मेथोडॉटिकल इश्यूज असतील, स्टडी असेल, तर द लॅन्डसेटमध्ये ते आलं होतं. तर एकंदरीत त्या पद्धतीने गोष्टी करणं गरजेचं होतं. आणि इथं यांचा जो रोल आहे ICMR आणि CSIR तर किंवा नॅशनल अकॅडमीज ज्या आहेत तर त्यांनी या प्रोसेसला समजून तिच्यामध्ये काम करणं आणि त्याच्यावर जर जी काही रेग्युलेशन्स आहेत ते पाळणं गरजेचं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक महत्त्वाचा आर्टिकल आलेला आहे बघा, गन्स जर्म्स अँड स्टील. आता गन्स जर्म्स अँड स्टील, तर गन्स काय आहे तर बॉर्डरवरचे जे काही इश्यूज आहेत आजच्या डेटमध्ये त्याला गन्स म्हटलेलं आहे. जर्म्स म्हणजे कोविड-19ने आपली जी काही सिच्युएशन केली आणि स्टील जे आहे ते एकंदरच आपली इकॉनॉमी. तर हे प्रवीण चक्रवर्ती यांचं आर्टिकल आहे. आता याच्यामध्ये काय आहे की चायनीज गन्स, त्याच्यानंतर कोरोना व्हायरस जर्म्स आणि स्टील मेकर्स अदर बिझनेस आहे ना, बँकरप्सीवर आलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी. आता हे आर्टिकल खूप प्रॉपरली आपले सगळे जे काही हे आहेत की म्हणजे फॉर एक्झाम्पल कारगिलचं ज्या वेळेस युद्ध झालं होतं त्यावेळेसची सिच्युएशन की आपल्याला फायनान्शियल रिसोर्सेसवर ताण आला होता, ती एक गोष्ट. आणि त्याच्यानंतर मिलिटरी थ्रेट आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मे 1999 कारगिल आहे बघा, फायनान्शियल बर्डन होतं मिलिटरी थ्रेटवर. त्याच्यानंतर इंडियाचं जे काही डिफेन्स एक्सपेंडिचर आहे ते 20% वाढलेलं आहे. ओके, म्हणजे 1999 नंतर आपल्यावर जे फायनान्शियल बर्डन आलं है ना डिफेन्सच्या बाबतीत, तर 20%ने आपण आपलं एक्सपेंडिचर वाढवलं. नंतरच्या काळात काय होतं की तुम्ही जर इथं बघितलं तर जवळपास 2.7 नॉमिनल GDPच्या याच्यामध्ये हायेस्ट होतं डिकेडमध्ये. आताची जर तुम्ही परिस्थिती बघितली की ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये भारताचा जो GDP आहे जवळपास डिफेन्स बजेट ते 2% आहे. म्हणजे फायनान्शियल 2021चा विचार करता तुम्ही 2%. चायनाचं जे डिफेन्स बजेट आहे ते भारताच्या 4 पट आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, चीनचं डिफेन्स बजेट भारताच्या 4 पट आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ह्या सर्व हिच्यामध्ये ऑबियसली की कुठंतरी इकॉनॉमिकल इनपुटमध्ये आपण खूप मागे आहोत डिफेन्सच्या बाबतीत, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर इकॉनॉमी इन केस ऑफ हेल्थ केअरमध्ये तुम्ही जर बघितलं तर भारताचं जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर करते तर ते 1.5% आहे. भारत किती करतो? 1.5% GDPच्या फक्त. त्याच्यानंतर चीन जवळपास 3% GDPच्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि अमेरिका 9% करतो बघा. म्हणजे हा खूप मोठा फरक आहे. म्हणजे आपल्या दुप्पट चीन करतं आणि आपल्या जवळपास म्हणजे 4 पट झालं ते है ना अमेरिका. तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आपल्याला है ना की इन केस अमेरिकेच्या बाबतीमध्ये आहे की अमेरिका इतकं चांगलं असून त्यांची अवस्था अशी झाली. त्याचे बरेचसे रिझन्स आहेत. हा सगळा इम्युनिटीचा इश्यू आहे. ती लोक खूपच म्हणजे कॉन्शियस आहेत हेल्थ संबंधीची, पार बिस्लेरी वगैरे. नाही आपल्याकडं तसला प्रकार नाही है ना. आपल्या नळाच्या पाण्याला म्हणजे हे सापडलं तर ते एका याच्यात सगळं ॲक्वाक्युअर वगैरे सगळ्यांना चोकअप करून टाकलं, एवढे किटाणून एवढी घाण असते. परंतु हिच्यामधून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पायाभूत सुविधांसाठी आपल्याला खूप काही करायची गरज आहे है ना. म्हणजे चीनच्या 3 पट हे आहे, भारताच्या 3 पट 6 पट झालं ते जवळपास भारताच्या अमेरिकेतलं. मग पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस ज्या आहे त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इकॉनॉमीचे 4 मेजर ड्रायव्हर्स असतात, हे फार महत्त्वाचं आहे. एक सगळ्यात पहिली गोष्ट की लोक कन्झम्पशनवर किती खर्च करत आहेत, स्पेंडिंग ऑन कन्झम्पशन. लोक जे काही एक ग्राहक म्हणून पैसा खर्च करतात ती महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग किती आहे, गव्हर्नमेंट किती खर्च करतं आहे. त्याच्यानंतर गुंतवणूक किती आहे आणि एक्सटर्नल ट्रेड किती आहे. म्हणजे तुम्ही बाहेरील याच्यामध्ये जगाला किती गोष्टी पुरवता आहात. एक्सटर्नल ट्रेड म्हणजे बघा, लोकांचं कन्झम्पशन, गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग, इन्व्हेस्टमेंट आणि एक्सटर्नल ट्रेड, या 4 गोष्टी फार फार महत्त्वाच्या आहेत की ज्या इकॉनॉमीला रन करतात. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं त्यांनी दिलेलं आहे की फंड्स आपल्याला गरजेचे आहेत. म्हणजे जी सगळी नवी डील आहे तिच्यामध्ये गन जम्स आणि स्टीलच्या याच्यामध्ये की एकंदरच स्टील क्रायसिस किंवा बाकीचे सगळे जे काही बिझनेसेस आहेत तिच्यामध्ये बँकरप्सी येणं, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की जंक रेटिंग रिस्क. आता याच्यामध्ये क्रेडिट रेटिंग्स आणि भारताचे रेटिंग्स ते आपण बघतोय की आपल्याला खाली खाली घेऊन चाललेत सर्व, तर ती एक महत्त्वाची बाब आहे. त्याच्यानंतर
वेस्ट बेंगॉलच्या ज्या चीफ मिनिस्टर आहे ममता बॅनर्जी, त्यांनी युनियन गव्हर्नमेंटला लेटर लिहिलेलं आहे आणि त्यांनी क्रिटिक केलेलं आहे 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आपण आत्मनिर्भरमध्ये कोल मायनिंग सेक्टरला दिलेली आहे. आता हे MCQ करता लक्षात ठेवा की कोल मायनिंगमध्ये 100% आत्मनिर्भर आपण बघितलेलं आहे की आता याच्यावर त्यांनी म्हटलं आहे की हे आत्मनिर्भरच्या अगेन्स्ट आहे. कारण कोल इंडिया लिमिटेड, आता कोल इंडिया लिमिटेड जगातली लार्जेस्ट कोल मायनिंग कंपनी आहे, हेही MCQ करता लक्षात ठेवा. कोल इंडिया लिमिटेड जगातली सर्वात मोठी जी काही कोल मायनिंग कंपनी आहे, तर तिच्या कॅपॅबिलिटीजवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं जर तुम्ही 100% FDI बाहेर देत असाल तर. त्याच्यामुळे भारतामध्ये जे टेक्नॉलॉजिकल चेंजेस आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या येणार नाहीत. तर हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी समोर ठेवलेला आहे. बघूया तिच्यावर काय होतं. आता ऑलरेडी ते झालेलं आहे, पण एवढे आपले MCQचे मुद्दे लक्षात ठेवायचे की कोल इंडिया लिमिटेड जगातली सर्वात मोठी मायनिंग आहे आणि कोलमध्ये मायनिंगमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 100% दिली आपण. आता बघा, इस्रोचे जे प्रोजेक्ट आहेत ते पण अफेक्ट झालेले आहेत कोविड-19मुळे. कारण 2 गोष्टी आहेत तिच्यामध्ये अफेक्ट होण्याचं कारण जे आहे. एक आहे हार्डवेअर, म्हणजे जे काही रॉकेट वगैरे लॉन्चर, तर त्याच्यासाठी जे काही मेटॅलिक स्ट्रक्चर्स लागतात तर ते बाहेरून बनवून घेतले जातात. तुम्ही आपल्या याच्यामध्ये जर बघितलं असेल की आपण जे आता मिशन आपलं झालं होतं की त्याच्यामधून पुण्यातूनही काही वस्तू गेल्या होत्या बघा, है ना. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपण जाणार होतो आणि थोडशाने आपलं गणित गडबडलं चंद्रयानच्या याच्यामध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की वेगवेगळ्या इंडस्ट्रीज ते देत असतात, त्याच्यामुळे इंडस्ट्रीयल वर्क सुरू झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे हार्डवर्कची वानवा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हार्डवेअरबरोबर दुसरी महत्त्वाची एक सिंपल गोष्ट असते ती म्हणजे ट्रान्सपोर्टसुद्धा प्रॉपर नाही. त्याच्यामुळे इस्रोचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट कुठंतरी थांबत आहेत. इस्रोचं काम स्वतःचं चालू आहे, इस्रो काम करते आहे, परंतु त्याच्यासाठी जे काही ॲसेसरीज लागतात त्या ॲसेसरीज एकीकडं हार्डवेअर असेल, ट्रान्सपोर्ट असेल, त्याच्यामुळे इस्रोचे प्रोजेक्टसुद्धा, मग तिच्यात सगळेच गगनयान प्रोजेक्ट असेल आपला, तर चंद्रयान असेल 3, तर हे सर्व कुठं ना कुठं अफेक्ट होत आहे आणि त्याच्यामुळे त्याचं टार्गेट जे आहे की या तारखेपर्यंत आपल्याला करायचं आहे ते अफेक्ट होणार आहे त्या काळामध्ये. त्याच्यानंतर UN-75 डिक्लेरेशन डिलेड. आता बघा, हे UN-75 हे काय होतं की जे काही UN चार्टर होतं त्याच्या स्वाक्षरी केलेल्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्यामुळे त्या संबंधीचा जो काही प्रोग्राम आहे सगळा 75 डिक्लेरेशन डिलेट झाला. याचं रिझन काय आहे? 5 आईज कंट्रीज, हे आपण सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे, 5 आईजचं लेक्चर घेतलेलं आहे, तर ते प्रत्येकाने बघा, मी त्याची तुम्हाला लिंक पोस्ट करतो. 5 आईजमध्ये कोण येतं? US येतं, UK येतं, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा. MCQसाठी लक्षात ठेवा, 5 आईज खूप चर्चेमध्ये आहे, प्रश्न विचारले जातील. 9 आईज तुम्हाला माहीत पाहिजे, 14 आईज तुम्हाला माहीत पाहिजे, त्या लेक्चरमध्ये आहे कव्हर केलेलं. आणि याच्याबरोबर भारताने आणि 5 आईज कंट्रीजनी म्हणजे एकूण 6 देशांनी एका गोष्टीला आक्षेप घेतला आहे. ती गोष्ट कुठली होती की तिच्यामध्ये एक शब्द वापरलेला आहे UN-75मध्ये, शेअर्ड व्हिजन ऑफ कॉमन फ्युचर. शेअर्ड व्हिजन ऑफ कॉमन फ्युचर हे चीनशी संबंधित आहे, झी जिनपिंगशी संबंधित आहे आणि त्यांची जी कम्युनिस्ट पार्टी आहे त्याच्याशी रिलेटेड हे आहे आणि हे बदलायचं आहे. याच्याकरता 6 देशांनी तिथं UN-75मध्ये आक्षेप घेतलेला आहे की हे शब्द बदला. ओके, त्याच्यामुळे बघा अल्टरनेटिव्ह वर्डिंग्सवर काम चालू आहे आणि तो सगळाच इशू. तर 5 आईज प्लस इंडियानी ह्या सगळ्या UN-75च्या डिक्लेरेशनला ऑब्जेक्शन चीनी फ्रेजमुळं, की चीनचं जे काही कॉमन फ्युचरचा फंड आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, चीनने घुसखोरी थांबवावी असं विक्रम मिस्त्री यांनी चीनला म्हटलेलं आहे. तर विक्रम मिस्त्री कोण आहे ॲक्च्युली? तर भारताचे चीनमधील राजदूत आहे आणि ते आपल्याला माहीत पाहिजे की विक्रम मिस्त्री तिथं आहे एवढा सगळा इश्यू चालत असताना. त्यांनी सांगितलं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती सुधारावी यासाठी चीनने वारंवारची घुसखोरी थांबवली पाहिजे, तिथं पायाभूत सुविधा उभारण्याचं बंद केलं पाहिजे, असं त्यांनी 26 जूनला तो इशारा दिलेला आहे. ओके. युसुफ मेनन कोण आहे? टायगर मेमनचा भाऊ आहे. वय वर्ष 57, त्याचं निधन झालेलं आहे. हृदयविकाराने त्याचं निधन झालं. आता मुंबईत 1993मध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले होते, एकूण 12 बॉम्बस्फोट ते झाले होते मुंबईमध्ये, आणि याचा जो आरोपी आहे टायगर मेमनचा भाऊ, म्हणजे मुख्य आरोपी टायगर मेमन होता, तो निघून गेला भारतातून, हा ना. आणि युसुफ मेमन, याच्या आधी याकूब मेमनला फाशी झालेली बघा, आणि अजून त्याचा एक दुसरा भाऊ आहे, त्याचं नाव जे आहे ते इसाक मेमन. तर हे नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा दोघं भाऊ, म्हणजे युसुफ आणि दुसरा आहे तो खालचा इसाक मेमन,
हे दोघं तिथं होते आणि त्याला हृदयविकाराने त्याचा मृत्यू झालेला आहे तिथं. या 12 बॉम्बस्फोटांच्या साखळीमध्ये जवळपास 250 लोकांचा मृत्यू झाला होता. याच्यावर अनुराग कश्यपचं मूव्ही पण आहे बघा, ब्लॅक फ्रायडे नावाचं मूव्ही आहे. ओके, हे बॅन होतं भारतामध्ये, पण ज्या गोष्टी बॅन असतात त्या इझिली अवेलेबलसुद्धा असतात, यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता एकंदर कसं होतं सगळं प्रकरण. करोना स्थितीत महाराष्ट्राला कर्जरोख्यातून 1,500 कोटी रुपये मिळालेले आहेत. एकंदरच करोनाच्या हिच्यामध्ये कर्जरोखे महाराष्ट्राचे इतके विकले कसे गेले, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण विकणार होतो, आपलं टार्गेट जे होतं ते टार्गेट होतं 1,000 कोटी रुपयांचं, पण आपल्याला 500 कोटी रुपयांचे अधिक विकावे लागलेत रोखे, है ना. 1,500 कोटी चांगली बाब आहे. कशामुळे चांगली बाब आहे? कारण हे जे सगळे कर्जरोखे किंवा बॉन्ड्स जे आहेत ते कुणाचे आहेत, तर ते गव्हर्नमेंटचे आहेत. आता ते ऑबियसली गव्हर्नमेंटचे असल्यामुळे ते बुडणार नाही, ते सुरक्षित राहतील अशी भावना भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची आहे. तुम्ही इकॉनॉमीमध्ये जेव्हा शिकता त्यावेळेस एकदम क्लिअर आहे, गव्हर्नमेंटचे जेवढे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सेफ असतात. एवढंच की तिच्यावर व्याज तुम्हाला कमी मिळतं, त्याच्यात पैसे बुडायचे चान्सेस कमी असतात, त्याच्यामुळे ते वर्क होतं. आणि करोना काळामध्ये काय झालं की प्रायव्हेट हिच्यामध्ये खूप उलथापालथ झाली, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट सेफ म्हणून हे विकले गेलेले आहेत. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर लोकांची परत पसंती जी राहील ती कॅपिटल मार्केटमधल्या सगळ्या खाजगी याला राहते, पण परिस्थितीनुसार लोकांनी याच्यात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर हा खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, है ना. म्हणजे मी तुम्हाला जे काही कॅपिटल मार्केट वगैरे सांगितलं होतं, आपले लेक्चर्स आहेत ते इकॉनॉमीचे, त्याच्यात LIC जे काही आहे ना ते फक्त एका गोष्टीवर चालतं की तुमचे पैसे बुडणार नाहीत, है ना. तुम्ही बोलून बघा लोकांशी. हिच्यामध्ये एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ग्रीन इश्यू तरतूद. आता ग्रीन इश्यू काय आहे त्याच्यामध्ये, की ग्रीन इश्यू ॲक्च्युली इट इज ग्रीन इश्यू म्हणजे काय, की ते रोखे विक्रीसाठी तरतूद वापरण्यात आली, की म्हणजे आयत्या वेळी जाहीर रक्कम जी असते त्याच्यापेक्षा जास्त रोख्यांची विक्री करण्यात आली. म्हणजे 1,000 कोटीचे विकणार होतो आणि एकदम आयत्या वेळी डिमांड आली म्हणून अजून 500चे विकलेत. या कर्जरोख्यांवर जवळपास 6.5% व्याज गव्हर्नमेंट देणार आहे. टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटीची क्रमवारी. यंग युनिव्हर्सिटी काय असतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्पॉटलाईट इयरबुकमध्ये याचा बॉक्स मी दिलेला आहे की यंग युनिव्हर्सिटी काय असते, आणि त्याच्या रिव्हिजन लेक्चर्समध्ये मी म्हणजे शिकवलं होतं हे. तर यंग युनिव्हर्सिटीचा कन्सेप्ट आपण बघितलेला आहे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काय असतं. टाइम्स हायर एज्युकेशनचं यंग युनिव्हर्सिटी क्रमवारी जी आहे हिच्यामध्ये भारतातल्या IIT रोपरचा 62वा क्रमांक आहे, IIT इंदूर 64व्या क्रमांकावर आहे. आयसर पुणे जे आहे ते 101 ते 150च्या श्रेणीत त्याला स्थान मिळालेलं आहे. ऑबियसली अव्वल दर्जामध्ये द हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिंगापूर आणि पॅरिस सायन्स अँड लेटर्स PSL रिसर्च युनिव्हर्सिटी पॅरिस. ओके, आता याच्यात तुम्हाला IIT बॉम्बे वगैरे दिसत नाही, कारण हे यंग युनिव्हर्सिटी काय मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगणार आहात. PV नरसिंह राव यांची जन्मशताब्दी वर्ष आहे 28 जून 2020 पासून. आता PV नरसिंह राव जे होते ते भारताचे माजी पंतप्रधान आहे. अल्पमतातलं सरकार 5 वर्ष फार कुशलतेने त्यांनी चालवलं होतं. आर्थिक सुधारणांचे शिल्पकारसुद्धा आहेत ते भारताच्या. आंध्र प्रदेशातून पदवी घेतल्यानंतर गणित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी संपादन करण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजला होते, ते पुण्यात होते. मराठीशी त्यांचं नाळ बांधली गेलेली आहे आणि ती तुम्हाला याच्यावरून जास्त क्लिअर होईल. म्हणजे रँगलर चंद्रांत्रे यांचे ते स्टुडंट्स पण होते. आणि ज्येष्ठ साहित्यिक हरिनारायण आपटे यांची खूप महत्त्वाची कादंबरी आहे पण लक्षात घेतो कोण. तर ही पण लक्षात घेतो कोण कादंबरी जी आहे त्या कादंबरीचा तेलुगू आणि मल्याळम या 2 भाषात त्यांनी अनुवाद केलेला आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, है ना. तुम्हाला पण लक्षात कोण घेतो ही विचारलं जाऊ शकतं, हे चर्चेत आहे. त्याच्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची जन्मशताब्दी वर्ष जे होतं त्याचा प्रारंभ आणि सांगता 1984-85 याला उपस्थिती पण होती त्यांची. कराडला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन म्हणून ते आले होते, तिथं त्यांनी असंकलित मराठीत भाषण केलं होतं, है ना. तर ते महत्त्वाचं आहे. पुस्तकांमध्ये द एमर्जन्सी अ पर्सनल हिस्ट्री कुमी कपूरचं पुस्तक आहे, 2015मध्येच प्रकाशित झालेलं आहे, पण त्याच्यावर कुमी कपूर यांचं एक चांगलं आर्टिकल आलं होतं मधल्या काळामध्ये. इंडियन एक्सप्रेसचे ते सल्लागार आहेत, सल्लागार संपादक. द प्लॉट अगेन्स्ट अमेरिका फिलिप रॉथ 2004चं पुस्तक आहे. एकंदरच फ्लायड आणि वंशवाद जे काय समोर आलेलं आहे त्याच्यावरून ह्या गोष्टी सगळ्या येत आहेत. तर हे 2 पुस्तकं आज चर्चेमध्ये आहेत. गणेश उत्सव जो होणार आहे यावर्षी, तर गणपती मूर्तीची उंची जी असेल ती मॅक्झिमम 4 फूट असणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 2020च्या गणेशोत्सवाबाबत सर्व गणेश मंडळांना गणेश मूर्तीची 4 फूट उंचीची असेल गणेश मूर्ती यासंबंधी आदेश दिलेला आहे, किंवा 4 फूटच ठेवा, त्याच्यावर नको.
डिजिटल इपिडेमोलॉजी हे काय असतं? तर डिजिटल डेटा जो असतो तो वापरला जातो की कशा पद्धतीचा, म्हणजे डिसीजचे पॅटर्न काय आहेत, त्याचे चार्ट बनवणं है ना, किंवा त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीने इंटरव्हेन्शन होऊन त्याला प्रिव्हेंट करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी की डिजिटल डेटा इज यूज टू अंडरस्टँड पॅटर्न ऑफ डिसीज अँड चार्ट आउट इंटरव्हेन्शन्स टू प्रिव्हेंट इट, म्हणजे तो होऊ नये याच्याकरता काळजी घेण्यासाठीचे कामं त्याच्यामधून होत असतात. आरोग्य सेतू ॲप याचा एक एक्झाम्पल आहे. याच्यावरच UPSCचा आजचा प्रश्न फ्रेम आहे, डिजिटल इपिडेमोलॉजी. म्हणजे एवढं आहे की इपिडेमोलॉजी जी काय आहे ती पब्लिक हेल्थशी रिलेटेड आहे आणि तिच्यामध्ये डिजिटली काम करायचं, दॅट इज डिजिटल इपिडेमोलॉजी. आता पोस्टाने मतदान करण्याचं किमान वय जे आहे ते 64 वर्ष असणार आहे. खूप महत्त्वाचं आहे, MCQला विचारलं जाण्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा. कायदा मंत्रालयाने लोकसभा आणि विधानसभाची निवडणुका ज्या आहेत त्याच्यासाठी पोस्टाने मदत करणाऱ्यांसाठी 64 किमान वर्ष वय असेल असं स्पष्ट केलेलं आहे. ऑक्टोबर 2019मध्ये ही वयोमर्यादा होती 80 वर्ष. 80 वर्ष किमान वय असलं तर 80 किंवा 80पेक्षा जास्त तर तुम्ही पोस्टल बॅलेटनी मतदान करू शकत होता, पोस्टाने आपलं मतदान करायचं. पण आता कोविड-19मुळं जे काही सिनियर सिटिझन्स आहेत त्यांनाही हेल्थसाठी हा धोका आहे, त्याच्यामुळे ही वयोमर्यादा 80वरून 64 करण्यात आलेली आहे. वर्ल्ड ड्रग रिपोर्ट 2020 कोण पब्लिश करतं? द युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम, UNODC हे वर्ल्ड ड्रग रिपोर्ट पब्लिश करतात आणि यांच्या अहवालानुसार कोविड-19मुळं बेकायदेशीर औषधांचं उत्पादन, पुरवठा, वापर मोठ्या प्रमाणावर वाढेल असं म्हटलेलं आहे. तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ईशान्य भारतात कोविड-19चा असा पण प्रभाव कमी आहे. स्वास्थ्य मंत्रालयाने हे स्पष्ट केलेलं आहे की आत्तापर्यंत म्हणजे 26 जूनपर्यंत ईशान्य भारताच्या 4 राज्यांमध्ये एकही मृत्यू नाही. मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम ह्या 4 राज्यात एकही मृत्यू झालेला नाही. प्रश्न घ्या की व्हॉट इज डिजिटल इपिडेमोलॉजी, व्हॉट हॅज लेड टू ग्रोथ ऑफ डिजिटल इपिडेमोलॉजी. डिजिटल इपिडेमोलॉजी काय आहे, त्याची ग्रोथ का झाली? 10 मार्क 150 शब्दामध्ये IAS मेन्स है ना. भारताचं परराष्ट्र धोरण काय आहे? ओके, भारताचं परराष्ट्र धोरण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठीचा निबंधाचा विषय तुम्हाला. S-400 बाबत बिनचूक विधान ओळखा. हवाई संरक्षण प्रणाली भारत अमेरिकेकडून नाही, आपण रशियाकडून घेणार आहोत. त्याच्यामुळे हा पहिला जो विधान आहे, पहिलं विधान ते चुकीचं आहे. म्हणजे गेलं तुमचं, इथलं गेलं. पल्ला 400 एकाच वेळी 36 लक्षांना भेदू शकतं. ब आणि क बरोबर आहे. संयुक्त राष्ट्र पब्लिक सर्व्हिस डे कधी साजरा होतो? 23 जून. खालीलपैकी कोणत्या राज्याने 24 जून रोजी 31 जुलैपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली? पश्चिम बंगाल. भारतीय नौदलाचे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र INS शिवाजी कोठे आहे? लोणावळा. दुग्ध कुक्कुटपालन व मांस प्रक्रिया उद्योगाबाबत बिनचूक विधान निवडा. खाजगी कंपन्यांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 15,000 कोटीचं कर्ज बरोबर आहे. कर्जावर 3% सवलत हेही बरोबर आहे. 35 लाख रोजगार यातून निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. ब क तीनही बरोबर आहे. आजचे प्रश्न घ्या. खालीलपैकी विधान बिनचूक कुठलं ओळखा. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेतून फळबाग योजना राबवली जाणार आहे. कापूस पणन महासंघाच्या 2019-20च्या कर्जासाठी महाराष्ट्र शासनाने हमी घेतली आहे. फक्त ब, दोन्ही ब यापैकी नाही. संजिता चानू हिला खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? पद्मश्री, अर्जुन, राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य. मनी लॉन्ड्रिंग अँड द इल्लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड हा अहवाल कोण प्रकाशित करतं? वर्ल्ड बँक, IMF, FATF, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. उत्तर दक्षिण कोरियातील युद्धाला 25 जून रोजी किती वर्ष पूर्ण झालेत? हा ना, 2020मध्ये 50, 100, 125, 70. स्मार्ट सिटी मिशनला 2020मध्ये 4 वर्ष पूर्ण झालीत. स्मार्ट सिटी मिशनसाठी सायकल फॉर चेंज चॅलेंजला प्राधान्य देण्याचा निर्णय गृह व शहरी मंत्रालयाने घेतलेला आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अबयोग्य, दोन्ही अयोग्य. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. रात्री भेटूयात 9 वाजता स्पॉटलाईट सिनॅकमध्ये. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आता तारीख जवळ येते, तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे फुल कॉन्सन्ट्रेशननी. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.